चारित्र्याच्या संशयातून पतीनं पत्नीच्या डोक्यात बांबूनं वार करत तिचा खून केल्याची घटना समोर आली आहे। शीलवंती पिंटू पाटील वय 30 असं मृत पत्नीचं नाव आहे। खुनानंतर पती पिंटू तुकाराम पाटील वय 36 मूळ राहणार हुलजंती तालुका मंगळवेढा सोलापूर हा 2 लहान मुलांना घेऊन पसार झाला, तेव्हा पोलिसांनी त्याला अंत्रोळी येथून अटक केली आहे। हा प्रकार सांगली येथील विजयनगर जवळील राजर्षी शाहूनगर मध्ये घडलाय। पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पिंटू पाटील हा मूळचा मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती गावचा रहिवासी आहे। काही वर्षांपासून तो सांगलीत राहतो। गवंड्याच्या हाताखाली आणि मजुरीची कामं तो करत होता। मूळचा सोलापूरच्या नंदूर येथील, परंतु सांगलीत हनुमान नगरमध्ये स्थायिक असलेल्या शीलवंती यांच्याशी पिंटू यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। दोघांना 2 मुलं आहेत। सध्या विजयनगर जवळील राजर्षी शाहूनगर येथे रत्नदीप कारंडे यांच्या बंगल्याचं काम चालू होतं। तेथे देखरेखीसाठी असलेल्या शेडमध्ये पिंटू पाटील व शीलवंती 2 मुलांसह राहत होते। शीलवंती ही बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारायचं काम करत होती, तर पिंटू हा मजुरीवर कामास जात होता। काही दिवसांपासून पिंटू आणि शीलवंती यांच्यात किरकोळ कारणांवरून सतत वाद होत होता। काल गुरुवारी पहाटेच्या सुमारास पिंटूनं बांबूनं शीलवंतीच्या डोक्यात वार करून तिचा खून केला। त्यानंतर दोन्ही मुलांना घेऊन शेडला बाहेरून कडी लावून तो पसार झाला। काही वेळानंतर सदर घटना उघडकीस आली, तेव्हा पोलिसांनी त्याला पकडलं। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत।